लक्षात ठेवा एसी सर्किट चॅप्टरचं नाव आहे एसी सर्किट. क्लियर. एसी बद्दल आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं. कोणी सांगितलं एसीला? निकोलस टेस्ला. ओके. सो एसी ला इन्व्हेंट करणारा निकोलस टेस्ला आणि डीसी ला इन्व्हेंट करणारा थॉमस अल्वा एडिसन. ओके. सो दोघांमधला बेसिक डिफरन्स आहे पहा. डीसी करंट आणि एसी करंट मधला डिफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्याच्यानंतर बाकी गोष्टी. डीसी करंटची जी वेव्ह डायग्राम्स असते तुम्ही जनरली जर डीसी करंट पाहिलं असेल तर डीसी करंटची वेव्ह डायग्राम तुम्हाला अशी दाखवली जाते. हा डीसी करंट आहे आणि एसी करंटची जी वेव्ह डायरेक्शन असते ती अशी असते. ओके. याला एसी नावच त्याचं आहे अल्टरनेटिंग करंट. एसी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट असा फुल फॉर्म आहे त्याचा. क्लियर. म्हणून त्याला एसी म्हणतात. ओके. आणि डीसी म्हटलं म्हणजे काय? डायरेक्ट करंट. म्हणून त्याचा सिम्बॉल डीसी. सो दोघांच्या नावातच त्याचं मिनिंग संपून जातं. डायरेक्ट करंट मध्ये पोलॅरिटी चेंज होत नाही. डायग्राम कशी दिसते? डायरेक्ट स्ट्रेट. सो ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह, डायरेक्ट स्ट्रेट असते. क्लियर. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे काहीच फ्लक्च्युएशन येत नाही. डायरेक्ट करंट जातो, डायरेक्ट सप्लाय होतो. क्लियर. अल्टरनेटिंग करंट मध्ये प्लस पॉईंट काय आहे? प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट दोघे असतात त्याचे. पण अल्टरनेटिंग करंट जास्त कन्व्हिनियंट आहे बिकॉज याच्यामध्ये लॉस होत नाही. डीसी करंट मध्ये लॉस खूप जास्त होतो बिकॉज डायरेक्ट करंटची पोलॅरिटी वगैरे होत नाही. याला मोमेंटम भेटत नाही इनडायरेक्टली सांगायचं झालं तर. ओके. मोमेंटम हा कॉन्सेप्ट तुम्ही पाहिलेला असेल. काय असतं मोमेंटम? मास इनटू वेलोसिटी बिकॉज ऑफ स्पीड. न्यूटनने सांगितलं बिकॉज ऑफ स्पीड कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये जी एक्स्ट्रा ऍडिशनल एनर्जी किंवा एक फोर्स असतो जो त्याला त्याच्या इनर्शिया मुळे तयार होतो. इनर्शिया समजतं ना? त्याच्या स्वतःच्या मासच्या एक्झिस्टन्स मुळे त्याच्या वेलोसिटी मुळे जो फोर्स डेव्हलप होतो तो फोर्स त्याच्या स्टेटला चेंज होऊ देत नाही. कळालं का? तो मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहणार. तो थांबलेला असेल तर थांबलेलाच राहणार. हे जे टेंडन्सी त्याची याला म्हणतो आपण मोमेंटम. क्लियर. झालेलं आपल्या 11th मध्ये. याला मोमेंटम भेटतं कारण काय? करंटचा फ्लो म्हणजे इनडायरेक्टली काय असतं? चार्जेसचा फ्लो असतो. करंट फ्लो म्हणजे काय? चार्ज पर युनिट टाइम. फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम म्हणजे काय असतो? करंट असतो. जर तुम्हाला कोणी विचारलं करंट म्हणजे काय असतं तर तुम्ही काय सांगणार? फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम म्हणजे Q बाय T. Q म्हणजे काय? चार्जेस. पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस काही पण असू शकतात. क्लियर. सो चार्ज जेव्हा फ्लो होणार कशाच्या विथ रिस्पेक्ट टू टाइमच्या विथ रिस्पेक्ट टू किती टाइम मध्ये किती चार्ज जाणार त्याला म्हणणार आपण किती करंट गेला. कळालं? सो बेसिक डेफिनेशन करंटची ही आहे. चार्ज ची एनालॉजी जेव्हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक बघत होतो तर चार्जचा जो फॉर्म्युला होता तुम्ही नीट आठवा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा जो फॉर्म्युला होता तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युलावरून आलेला आहे. Q1 Q2 अपॉन R². आठवलं का नाही? है ना? तर हा चार्ज म्हणजे आपल्या मेकॅनिकल मध्ये चार्ज कोणाचं काम करतो? मासचं. कळालं का? चार्ज पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्याला एक पर्टिक्युलर मास असतं. ते भरपूर मिनिमम आहे पण इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सला स्वतःचं मास असतं. क्लियर. महत्त्वाची गोष्ट आहे. सो चार्ज इनडायरेक्टली मासचं काम करतं. मास पर युनिट टाइम म्हणजे इनडायरेक्टली वेलोसिटीचं काम करतं. बरोबर ना? एनालॉजी म्हणजे वेलोसिटीच्या फॉर्मॅट मध्ये. आता मास पर युनिट टाइम म्हणजे इथं करंट फ्लो होणार आहे तुमचा काहीतरी चार्जेस मध्ये. जर एक मास आहे जे स्पीडनी फ्लो होतंय त्याच्यामध्ये काय डेव्हलप व्हायला पाहिजे? मोमेंटम व्हायला पाहिजे की नाही? मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता? मोमेंटम इज इक्वल टू म्हणजे P इज इक्वल टू काय होतं? मास इनटू वेलोसिटी. जर एक मास असेल त्याला वेलोसिटी भेटली तर त्याच्यामध्ये एक ऍडिशनल फोर्स जनरेट होतो तो म्हणजे मोमेंटम. मेकॅनिकलच्या भाषेमध्ये सगळं इलेक्ट्रिकल मेकॅनिकल वरून तयार झालेलं आहे. सो त्यामुळे त्याचं वेगळं काही नॉमेनक्लेचर नाहीये. तो मेकॅनिकल वरूनच इलेक्ट्रिकलचे कॉन्सेप्ट जनरेट होतात. कारण आपल्याला सर्वात आधी काय समजलं? मेकॅनिकल समजलं. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इजाद केलं. सो त्याच्यामुळे सगळे कॉन्सेप्ट तिथून जनरेट होऊन पुढे निघाले. सो मोमेंटम मास इनटू वेलोसिटी असते. या ठिकाणी मासचं काम कोण करतं? चार्जेस. चार्जेस एका वेलोसिटीने फ्लो होणार आहेत. सो याच्यामध्ये एक फोर्स तयार होतो मोमेंटम आणि त्या मोमेंटमचा फोर्सचा बेनिफिट याला बसतो. कोणाला? अल्टरनेटिव्हला. कारण हे एका वॉटर पार्क मध्ये तुम्ही जर गेले असाल तर तिथं असं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल. बरेच वेळा घसरगुंडी वगैरे त्याच्यामध्ये पाहिलं असेल ना ते पडताना. हा तिथं कधी तुम्हाला डायरेक्ट असते कशी असतं? जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे खूप दूर जायचं असेल तुम्ही डायरेक्ट नाही ठेवणार. डायरेक्ट जास्त अँगल क्रिएट करावा लागेल. मग त्याला हा बेस्ट ऑप्शन आहे. याच्यात काय होतं? इथून जेव्हा तुम्ही खाली येतात तेव्हा तुमची कायनेटिक एनर्जी वाढत जाते. इथं तुमची कायनेटिक एनर्जी सर्वात मॅक्झिमम असते. बरोबर. पोटेन्शियल एनर्जी जेवढून गेलेली असते. पण या ठिकाणी कायनेटिक एनर्जी तुम्हाला इथे थांबलेली का? मग इथून इथपर्यंत चढायला तुम्हाला एनर्जीची गरज नाहीये.
ते कुठली एनर्जी यूज करणार तुम्ही, जे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनने दिलेली होती. कळलं का? मग लॉसचं प्रमाण कमी होते याच्यामध्ये, कारण त्याला प्रोव्हाइड व्हायला इथून इथपर्यंत फक्त फ्लो होतो, इथून त्याच्या स्वतःच्या मोमेंटमची एनर्जी आहे. कळलं का? याला तसं काही नाही, हे पाणी याला तुम्हाला कंटिन्युअसली फ्लो करावं लागेल. म्हणून अल्टरनेटिंग करंट मध्ये लॉसेसचं पर्सेंटेज कमी आहे आणि डीसी मध्ये लॉसेसचं पर्सेंटेज जास्त आहे. त्याला मेकॅनिकलच्या भाषेत समजलं तर लवकर कळतं. कळलं का? ओके, तो हा फॅक्टर. अल्टरनेटिंग करंट टेस्लाने इन्व्हेंट केला, त्याने त्याच्या लॉसला कमी केलं. ओके, पूर्वीच्या काळी कसं होतं, अमेरिकेमध्ये जेव्हा पॉवर प्लांट टाकले जायचे तेव्हा 1 किलोमीटरच्या अंतरात पॉवर प्लांट लागायचा. 1 किलोमीटरच्या रेंज मध्ये पॉवर प्लांट लागेल, कारण त्याचा ते करंट जायचंच नाही तिथपर्यंत डीसी. त्याला ट्रॅव्हलच करता यायचं नाही, कारण तो तिथपर्यंत जाताना संपून जायचा तो. मग कसं काय भेटणार? आता तसं आहे का? आता फार 20, 25, 30 किलोमीटर जरी असते, 50, 50, 60, 60, 100 किलोमीटर वरनं इलेक्ट्रिसिटी पर्यंत पोहोचते. कोणाच्या हेल्पनी? एसी च्या हेल्पनी. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिकल वायर्स असतील तर बाहेरच्या याच्यामध्ये जर करंट मेजर केला तर कुठला करंट आहे? एसी. कळालं का? आणि तुमच्या ह्या पंख्याला कुठला लागतो? डीसी. मग मध्ये कन्व्हर्जन कोणी मारलं? काय म्हणतात त्याला? नाही, त्याचं नाव आहे डीपी. मध्ये काय असतं? डीपी म्हणजे काय? ते पूर्ण सेटअप असतो, त्याला डीपी म्हणतो तुम्ही. रेक्टिफायर. काय नाव त्याचं? लक्षात ठेवा हे नाव, गडबड करायची नाही. रेक्टिफायर काय करतं? एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतं. हा, त्याच्यासाठी कोण असतं? इकडे लक्ष द्या. एसी टू डीसी जर जायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार? रेक्टिफायर. रेक्टिफायर आधी झालेलं आहे. मी सेमीकंडक्टर शिकवताना तुम्हाला रेक्टिफायर शिकवलेलं आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. सो ऑब्वियसली रेक्टिफायर तुम्हाला आलं पाहिजे. आता ते परत होणार आहे, घेऊ आपण ते परत सेमीकंडक्टर परत, पण तरी पण रेक्टिफायर आपलं झालेलं आहे. रेक्टिफायर हा डिव्हाइस असतो जो एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो. जो तुमच्या प्रत्येक हे आता हे जे आहे ना इथं, याच्यात पण एक रेक्टिफायर असतं. रेक्टिफायरच असतं ते. एसी डीसी आलेलं सगळं डीसी मध्ये कन्वर्ट करत राहतो तुम्हाला, कारण तुमच्या इंस्ट्रुमेंटला डीसी लागतं. याला फ्लक्च्युएशन चालत नाही. जर तुम्ही याला एसी दिला तर हा 2 मिनिटात पोहोचून जाईल. तुम्ही डीसी कधी भेटेल? कधी याला एसी भेटेल? जेव्हा लाईटचं फ्लक्च्युएशन होते पहा, तेव्हा लाईटचा कमी जास्त होतो. तर लाईट कमी जास्त व्हायला लागल्यानंतर पहिले तुम्ही काय काम करणार? पंख्याने लाईट का बरं? पोलॅरिटी रिव्हर्स झाली, कमी जास्त झालं, व्होल्टेज कमी जास्त झालं म्हणजे त्याला सहन होत नाही. तो डायरेक्ट करंट चालणारा काय करताय? त्याला एसी जमत नाही. पोलॅरिटी रिव्हर्स जमत नाही. पोलॅरिटी कमी जास्त होणं, त्याचं व्होल्टेज कमी जास्त होणं हे त्याला चालणार नाही. सो तुम्ही जर याला एसी देणार तर हा चालणारच नाही. हा डायरेक्ट खलास होईल त्याचा काय. मग तुमचं जे इथं आहे त्याला तुम्हाला डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही एक रेक्टिफायर लावलेलं असतं प्रत्येक डिव्हाइस मध्ये. जे पण हे असतात सर्वांना एक रेक्टिफायर लावतात. ते रेक्टिफायर एसी म्हणून डीसी मध्ये करतात आणि मग त्याला सप्लाय करतात. डायरेक्ट जोडल्याने तो ब्लास्ट होतो. आला लक्षात? करून पहा. मोबाईलची बॅटरी घ्या जोडून काढायला काय होतं तुमच्या बॅटरीला? ओके, हे विदाउट न लावता, हे न लावता डायरेक्ट जोडा कनेक्शन, पहा काय होतं. सो रेक्टिफायर असतं एसी टू डीसी, आणि डीसी टू एसी जर मला कन्वर्ट व्हायचं असेल तर याला म्हणतात ऑसिलेटर. ओके, ऑसिलेटर एक डिव्हाइस असतो जो डीसी टू एसी कन्वर्ट करतो. ओके, सो लक्षात ठेवा हे बेसिक आहे. सर ते कुठे वापरतात? इथेच वापरतात पॉवर प्लांटला. इलेक्ट्रिसिटी तयार डीसी मध्ये होते. हा प्रॉब्लेम असा आहे पहा, हे तुमचं होम आहे, हा पॉवर प्लांट आहे. इथं ते मध्ये एक स्ट्रक्चर असतं त्यांचं पूर्ण, इथं पहा भरपूर सर्किट लावलेले असतात. ते भरपूर सर्किट याच्यासाठीच असतात ते, आणि इथं पण तुमची डीपी वगैरे पण असते. सो हे पॉवर प्लांट जे तयार करतो तो डीसी मध्ये करतो. तुम्हाला पाठवायचं एसी मध्ये लॉस कमी होण्यासाठी. कळतंय का? ट्रान्सपोर्टिंग एसी मध्ये करायची बिकॉज लॉस कमी व्हायला पाहिजे. मग आपल्याला डीसी ला पहिले कशात कन्वर्ट करावं लागेल? एसी मध्ये. मग इथं हा ऑसिलेटर काम करतो. कळलं का? तो ऑसिलेटर असतो पॉवर प्लांट जवळ, जो काय करतो डीसी ला एसी मध्ये करतो आणि ट्रान्समिट करतो. मग ट्रान्समिशन होणार एसी मध्ये, मग तो येणार तुमच्या डीपी जवळ, डीपी किंवा तुमच्या होम अप्लायन्सेसच्या जवळ. इथं कोण असणार? या ठिकाणी रेक्टिफायर्स असतील. बरोबर? हे रेक्टिफायर्स त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करतील आणि तुमच्या घरामध्ये येतील. कळलं का? सो हा स्ट्रक्चरचा तुमचा पार्ट आहे. सो एसी डीसी कळतंय? बेसिक समजणं गरजेचं आहे, म्हणजे काही फायदा नाही शिकून तुमचा.
सो पुढे पहा, अल्टरनेटिंग करंट मध्ये लॉसेस कमी होतात, डीसी मध्ये लॉस जास्त असतो, हे माहिती आहे समजा तुम्हाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते डीसी ची, त्याची सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय लिहिणार तुम्ही, याची पोलॅरिटी सेम असते, आयदर ते निगेटिव्ह असणार किंवा पॉझिटिव्ह असणार, म्हणजे एक तर तो निगेटिव्ह मध्ये चालेल किंवा पॉझिटिव्ह मध्ये चालेल, पोलॅरिटी रिव्हर्स होत नाही. पण अल्टरनेटिव्ह मध्ये तसं नाहीये, हा एकदा वरती जातो ते एकदा खाली, म्हणजे इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह, याचं तसं नाहीये. हा एक तर अशी सायकल देणार फक्त पॉझिटिव्ह मध्ये किंवा फक्त निगेटिव्ह मध्ये, कळालं का? मग या ठिकाणी पोलॅरिटी कशी असते, सेम, आणि इथं पोलॅरिटी कशी असते, अल्टरनेटिव्ह. कळतंय ना? हे महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाचा डिफरन्स त्यांच्यामधला. पोलॅरिटी चेंज होते म्हणून अल्टरनेटिंग करंट, पोलॅरिटी सेम राहते म्हणून डीसी करंट. दॅट्स इट. ओके, एवढं बेसिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता इथून जनरेटर, एसी जनरेटर, डीसी जनरेटर. डीसी जनरेटर आपण मागच्या वेळेस थोडंसं डिस्कस केलेलं होतं है ना. आता एसी जनरेटरचा अभ्यास करू. एसी जनरेटर नाही कॅन्सल केलं. सो ॲव्हरेज अँड आरएमएस व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, ठीक आहे. सो या व्हॅल्यूवरती तुम्हाला न्यूमेरिकल पडणार, ॲव्हरेज व्हॅल्यू आणि रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूवरती तुम्हाला सम्स पडतील. 13.3 हा टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे सम वगैरेसाठी किंवा थिअरीसाठी. थिअरी तर एवढा महत्त्वाचा नाही आहे, कारण डेफिनेशन वगैरे विचारणं पॉसिबिलिटी खूप कमी आहे, बट त्याचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला सम्समध्ये फायदा होईल. तुम्हाला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी दिली जाईल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी दिली जाईल, आणि त्याच्या फॉर्म्युल्यावरनं दुसरे कॅल्क्युलेशन करायला लागतं. सो हा टॉपिक जो आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी, हा कशासाठी इम्पॉर्टंट, कशासाठी इम्पॉर्टंट, न्यूमेरिकल आणि थिअरी, न्यूमेरिकल्स. ओके, याच्यावर न्यूमेरिकल पडणार नाहीये, याच्या रेफरन्सने न्यूमेरिकल तयार होते दुसऱ्या केसमध्ये. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी दिलेली असणार, मग तुम्हाला ते कळायला पाहिजे की याने रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी दिली म्हणजे नेमकी कुठली व्हेलॉसिटी दिली, कळलं का? ॲव्हरेज व्हेलॉसिटी दिली म्हणजे नेमकी कुठली व्हेलॉसिटी दिली. म्हणून हा टॉपिक 2 मार्क्सच्या वेटेजला पण येत नाही, थेरॉटिकल मध्ये फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट, कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट, तेवढाच अभ्यास करायचा. कळालं? डेरिव्हेशनच्या नादी लागायचं नाही, थिअरीच्या नादी लागायचं नाही. पुढे बघा. सो अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट गो थ्रू ऑल द व्हॅल्यूज बिटवीन 0 अँड पीक व्हॅल्यूज ऑफ दी वन सायकल. आता हे तुम्हाला पीक व्हॅल्यू अल्टरनेटिंग करंटची माहिती असेल, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की अल्टरनेटिंग करंट जो असेल तो एका सायकलमध्ये पीक आणि लोएस्ट पॉइंटला टच होतो. एक सायकल आपण कसं म्हणतो, हे इथून इथपर्यंत वन क्रिस्ट आणि हा वन ट्रफ, तर हे एवढं एक सायकल आहे. कळालं का? वन क्रिस्ट आणि वन ट्रफ. मग तो एकाच टायमाला दोन्ही पीक व्हॅल्यूला टच करतो, पॉझिटिव्ह पीक सुद्धा आणि निगेटिव्ह पीक. समजतं ना? मॅक्झिमम व्हॅल्यू. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ही पीक पॉइंट आहे त्याचा, आणि हा एक पीक पॉइंट आहे, हा निगेटिव्ह पीक पॉइंट आहे, हा पॉझिटिव्ह पीक पॉइंट आहे. क्लिअर? तर असं जाऊन एक सायकल मध्ये पॉझिटिव्ह पीकला पण टच करणार, निगेटिव्ह पीकला पण टच करणार, अल्टरनेटिंग करंट. ओके, पीक व्हॅल्यू जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू जी असते आयदर निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह, ज्याची जी मॅक्झिमम व्हॅल्यू असणार सायकलची ती त्याची पीक व्हॅल्यू असणार. ओके, पीक आपण कशाला म्हणतो, माउंटनच्या पीकला म्हणतो, माउंटन पीक, टॉपमोस्ट हायेस्ट पॉइंट. सेम येते माउंटनच आहेत ना ते तशी. पुढे बघा. तर ॲव्हरेज और मीन व्हॅल्यू ऑफ एसी, तर हा टॉपिक तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यात पहा. आता थोडंसं रीड करतो मी तिथं, म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला काय आहे. त्यानंतर पुढे पहा. दिस इज द ॲव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ द व्होल्टेज और करंट ओव्हर द हाफ सायकल as can be seen in 13.1 figure. आता तिथे दिसतं तुम्हाला हाफ सायकल मध्ये. The average over a full cycle is always 0 since the average value of sin of omega t over the cycle is 0. So mean value of AC over the cycle has no significance and the mean value of AC is defined as the average over half cycle. So meaning कसं आहे त्याचं, की त्याचं म्हणणं आहे ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकलची जी व्हॅल्यू आहे, ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल म्हणजे काय की एक जे कंप्लीट सायकल असणार त्याच्या 90 डिग्री पर्यंत त्याचा काय संदर्भ आहे. सी काम समजायला थोडीशी कठीण आहे, थोडीशी म्हणजे काय कठीण आहे. हे अल्टरनेटिंग करंट आहे तुमचा, हे फर्स्ट हाफ सायकल आणि सेकंड हाफ. ओके, या फर्स्ट हाफ मध्ये इथं किती डिग्री असणार, 5/2 डिग्री असेल ना, म्हणजे 90 डिग्री. बरोबर.
ते डिग्री असतात. इथं 0 डिग्री होता, इथं 90 डिग्री आहे, इथं 180 डिग्री असणार, इथं 270 डिग्री असणार आणि इथं 360 डिग्री असणार. असं कंप्लीट सायकल असतं. 360 डिग्री मध्ये मूव्ह होणार. ओके, म्हणण्याचा अर्थ आहे ऍव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ द व्होल्टेज ओव्हर द वन हाफ सायकल. म्हणजे तुम्ही जर या सर्व व्हॅल्यूची या हाफ सायकल मध्ये म्हणजे एवढ्या एका सायकल मध्ये या सायकल आहे ना पीक पॉइंटचं आपण कंप्लीट हाफ सायकलची 90 डिग्री पर्यंतच्या सर्व व्हॅल्यूची जर ऍडिशन केली म्हणजे या ठिकाणी ज्या सर्व व्हॅल्यूज भेटणार आहेत या सर्वांची जर मी ऍडिशन करतोय तर मला ऍव्हरेज व्हॅल्यू काय भेटते. ऍव्हरेज म्हणजे मीन माहिती ना ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू काय भेटणार तर त्याचं म्हणणं आहे की जे तुम्हाला मॅग्निट्यूडचा जो फॉर्म्युला होता तुमचा तुम्ही वेव्हचा आठवा ए साइन ऑफ ओमेगा टी आठवलं का. अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला होता पहा x ए साइन ऑफ ओमेगा टी. कळालं का ते. हे कुठं शिकलेलं आपण ऑसिलेशन्स वगैरे चॅप्टर मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन्स वगैरे मध्ये होते. कारण मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिकल तयारच होतं त्याच्यापासून. सो वेव्हचं प्रॉपर्टीज ते फॉलो करणार म्हणजे करणार. याच्यामध्ये काय असतं साइन ऑफ ओमेगा टी एक अँगल आहे बरोबर आणि साइन ऑफ 90 डिग्री 1 जातं आणि साइन ऑफ 0 असतो. क्लियर. सो हा ऍव्हरेज इथून जेवढा वाढतो तेवढाच इथून खाली कमी होतो. 1 to 0 होतो. म्हणजे तुम्ही जर डिग्री मध्ये नीट पाहिलं तर साइनचा अँगल कसा असतो. साइन ऑफ 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. साइन ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. मग साइन ऑफ 180 डिग्रीची व्हॅल्यू -1 असते. -1 0 असते. कळलं का. म्हणजे काय होतंय जेवढा हा वाढतोय 1 पर्यंत तेवढाच तो डिक्रीज होतोय खाली. कळलं का. मग त्याची ओव्हरऑल जर आपण मीन व्हॅल्यू पाहिली तर ती काय असणार 0. ऍव्हरेज काय आहे 0 ना. एक साइड प्लस होते तर दुसरी साइड मायनस होते तेवढीच. म्हणजे ते असं झालं पहा सपोज फॉर एक्झाम्पल मॅथमेटिक्स मध्ये 1 + 2 + 3 होत असेल तर तिथंच -1 -2 आणि -3 होते. आन्सर काय होणार. आन्सर काय होणार 0. बरोबर की नाही. म्हणजे एक साइड जर वाढत जाणार दुसरी साइड आपोआप तेवढीच त्याच प्रपोर्शनने तशीच निगेटिव्ह होते. मग त्याच्याने तुम्ही त्याचा ऍव्हरेज काढा. त्या ऍव्हरेज मध्ये याच्या ऍक्च्युअली 6 व्हॅल्यू येणार पण वरती आन्सर 0 झाल्याने 0/6 चा आन्सर 0 राहील. कळलं का. मॅथ्स मध्ये जर सांगायचं झालं तर हे फिजिक्सचा रोल असा आहे म्हणजे मॅथ्सची भाषा आहे ती तशी समजून सांगतो तुम्हाला. मग या ठिकाणी या फर्स्ट हाफ सायकल मध्ये पीक पॉइंटला जाऊन जर तुम्ही फर्स्ट हाफ सायकलचा ऍव्हरेज व्हॅल्यू घेताय ते काय भेटणार तुम्हाला 0 भेटेल. कळलं का. बिकॉज त्या ठिकाणी साइन अँगल 0 झाला असेल. एवढीच एक व्हॅल्यू महत्वाची आहे. तर तुम्हाला पहिल्या हाफ सायकल मध्ये कुठल्याच सिग्निफिकंट व्हॅल्यू भेटत नाही ऍव्हरेज व्हॅल्यू. पुढे पहा. जर का 0 डिग्री टू पाय डिग्री जर जायचं म्हटलं 0 डिग्री टू पाय डिग्री म्हणजे कुठपर्यंत इथपर्यंत हे 0 to पाय. ओके म्हणजे एवढ्या पूर्ण हाफ सायकलची गोष्ट करतोय तो. तर या ठिकाणी पहा याचं म्हणणं आहे की जो काय तुमचा अँगल असेल त्याने इंटिग्रेशन वापरलं इथं इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ थीटा डी थीटा अपॉन इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय डी थीटा. ओके आता याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा. ते महत्त्वाचं नाही तुम्हाला आलं नसेल तर कोणी विचारणार नाही. इंटिग्रेशन घेतलेलं आहे ते डेफिनेट इंटिग्रेशन आहे नंतर सांगेल. डेफिनेट इंटिग्रेशन शिकवलं. ओके साइन ऑफ थीटाची व्हॅल्यू इकडे असेल घ्या. तर तुम्हाला जर का 0 to पायच्या मध्ये जर व्हॅल्यू कोणी विचारली 0 to पायच्या मध्ये किती व्हॅल्यू असणार समजा करंटची ऍक्च्युअली ऍव्हरेज करंटची व्हॅल्यू ऍक्च्युअल करंटच्या हिशोबाने किती असेल तर ती सिग्निफिकंट व्हॅल्यू नाही आहे पण काहीतरी येते. कळालं का. म्हणजे काहीतरी म्हणजे किती येते 0.637 पाठ करून ठेवा 0.637 सुरुवातीच्या करंटचा I0 ची व्हॅल्यू असते ती. कळालं का. म्हणजे ते 2/पाय असते. इंटिग्रेशन काढलेली महत्वाचं नाहीये पण ही गोष्ट महत्वाची आहे. जर आपण पीक व्हॅल्यूचं करंट घेतलं तर पीक व्हॅल्यूच्या करंटच्या 0.637% आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू भेटते. कळालं का. आय ऍव्हरेजची व्हॅल्यू ही आणि हे काय आहे आय पीकची व्हॅल्यू. पीकची म्हणजे इथली पीकला जेवढं करंट होतं त्याला किती मल्टिप्लाय करायचं 0.637 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला
ऍव्हरेज व्हॅल्यू भेटेल पूर्ण सायकलची. कळालं का? ऍव्हरेज टोटल. ओके, ही व्हॅल्यू पाठ करून घ्या, न्यूमेरिकल मध्ये लागेल. आणि कशी याचा काही संबंध नाही, विचारला जाणार नाही. क्लिअर आहे? हा, आणि हे हा जो फॅक्टर आहे हा करंटच तयार होतो, अल्टरनेटिंग करंट तो ईएमएफ वगैरे मिळतो. सो विषय जसा करंट मध्ये तसा ईएमएफ मध्ये सुद्धा आहे. ईएमएफ म्हणजे माहिती तुम्हाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आल्याशिवाय करंट फ्लो होणार नाही, बरोबर ना? कारण ते काय व्होल्टेज सप्लाय त्याचा. सो हा जो करंट सप्लाय होतोय हा कोणामुळे तयार होत असेल, याच्यामध्ये काहीतरी ईएमएफ असेल म्हणून तयार होत असेल ना. सो आपण असं म्हणू की जो ऍव्हरेज ईएमएफ आहे तुमचा, ऍव्हरेज ईएमएफ किती असेल बघ, तर प्रपोर्शन. साधी गोष्ट आहे, जेवढा ईएमएफ जास्त तेवढा करंट जास्त. सेम प्रपोर्शन आहे बिलकुल त्यांचं. ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. सो प्रोपोर्शनॅलिटी चेंज होईल का? नाही. मग ईएमएफ जो ऍव्हरेज असेल तो पण काय असेल, 0.637 असेल कोणाच्या, ईएमएफ पीकचा. पीकचा ईएमएफ समजतो ना, या ठिकाणी जेवढा ईएमएफ असेल मॅक्झिमम ईएमएफ च्या 0.637% घ्या तुम्ही, तुम्हाला काय भेटेल, ऍव्हरेज व्हॅल्यू भेटेल पूर्ण सायकलची. कळतंय का? हो. असेल प्रॅक्टिकली ते 0 असलं पाहिजे, पण तसं होत नाही. असं या दोन व्हॅल्यू तुमच्या पाठ असल्या पाहिजे न्यूमेरिकलसाठी. जाऊ पुढे. सो तुम्हाला कोणी जरी विचारलं की ऍव्हरेज व्हॅल्यू करंटचे काय असेल, तर तुम्ही सांगायचं 0.637 इंटू पीक व्हॅल्यू ऑफ द करंट. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ द ईएमएफ काय असेल फर्स्ट हाफ सायकल मध्ये, तर तुमचा आन्सर असला पाहिजे 0.637 इंटू ईएमएफ ॲट द पीक. क्लिअर? फॉर्म्युला लक्षात ठेवा. पुढे चला. आता पुढे पहा. रूट मीन स्क्वेअर किंवा आरएमएस व्हॅल्यू. याच्या आधी आपण डिस्कस केलेले मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर वगैरे काय असतं, ते गॅल्व्हनोमीटर वगैरे सांगितलं तुम्हाला. करंट डिटेक्टिंग डिव्हाइस असतात पहा, ते फ्लक्च्युएशन्स होतं असं झालंय ना ते करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. सो तिथून पहा, मूव्हिंग कॉइल एमीटर और व्होल्टमीटर मेजर द एव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस इट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे व्होल्टमीटर जे असतं आणि एमीटर जे असतं मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं बनलेलं, ते काय करणार, तुमच्या सर्किटच्या अक्रॉसला, अल्टरनेटिंग करंटच्या अक्रॉसला जे काय व्हॅल्यू येणार आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू येणार आहे, ते काय करणार आहे, मेजर करणार. आता ते सर्किटची आर्ग्युमेंट कशी येते खाली बघा, समजेल तुम्हाला. रीड करा. इट इज ऑब्वियस देअरफॉर दॅट द मूव्हिंग कॉइल इंस्ट्रुमेंट कॅन नॉट बी यूज्ड टू मेजर द अल्टरनेटिंग करंट अँड व्होल्टेज. ओके, सो हे डीसी मध्ये असतं. अल्टरनेटिंग करंट जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर तुम्ही व्होल्टमीटर आणि एमीटर यूज करू शकत नाही, कारण ते कंटिन्युअसली पोलॅरिटी रिव्हर्स करत राहतात. म्हणजे काय होईल, तो जो एमीटर किंवा व्होल्टमीटर आहे त्याचा जो मिरर लावलेला असतो, तुम्ही पहा मिरर डिफ्लेक्शन देत असतो ना. असं एक मिरर असतो ना, ते तुम्हाला स्ट्रक्चर आता आठवलं पाहिजे. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये होतं पहा, एक डिफ्लेक्शनचा एक मिरर असतो, त्याला जसं करंट भेटतो तसं तो डिफ्लेक्ट करतो, बरोबर. अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होईल, तो डिफ्लेक्ट होईल, परत इकडे येईल, कारण पोलॅरिटी रिव्हर्स होते. एकदा पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह. म्हणजे तो ऍक्च्युअल करंट दाखवेल काय ऍव्हरेज, तो तिथल्या तिथं फक्त फिरत राहील, असं कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत राहील. तो जो एरो राहील तो कंटिन्युअसली असं होत राहील. म्हणजे तो दाखवेल का तुमचं रीडिंग, डायरेक्ट करंट मध्ये तो दाखवतो एक कंप्लीट फिरतो, कारण त्याला युनिडायरेक्शनल डिफ्लेक्शन. या ठिकाणी युनिडायरेक्शनल डिफ्लेक्शन असल्या कारणाने, बाय पोलॅरिटी असल्या कारणाने तो कंटिन्युअसली डिफ्लेक्ट होत राहतो. असं म्हणजे याच्याने काय होतं, हा जो मिरर आहे तो कंटिन्युअसली असा डिफ्लेक्ट होत राहील, त्याच्यावरचा जो एरो राहील तो कंटिन्युअसली असा होत राहील. तो एक्झॅक्ट रीडिंग देअर नाही. कळलं का? म्हणजे व्होल्टमीटर आणि एमीटर इथे चिकून चालेल का? नाही चालत. चांगलं चालतं. व्होल्टमीटर एमीटर झालेलं आहे मागच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. Hence in there to measure their
quantities, it is necessary to make up the property which does not depends upon the changes in the direction of alternating current and voltage. आपल्याला असा डिवाइस पाहिजे की जो अल्टरनेटिंग करंटच्या व्होल्टेज आणि करंटच्या डायरेक्शन मध्ये चेंज होणार नाही, म्हणजे फ्लक्च्युएशन देणार नाही, फक्त ऍक्च्युअल व्हॅल्यू दाखवेल असा डिवाइस पाहिजे. So heating effect depends upon the square of the current and hence does not depend upon the direction of flow of current. Consider an alternating current of a peak value I naught flowing through the resistance R and H be the heat produced in the time t. Now the same quantity of heat H can be produced in the same resistance R in the same time t by passing a steady current of constant magnitude through it. Okay, the value of such steady current is called as the effective value or virtual value or RMS value of the given alternating current and it is denoted by IRMS. Okay. The relations between the RMS value and peak value of alternating current is given. आता पहा इकडे महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी तुम्हाला आता सांगितलं की व्होल्टमीटर आणि एमीटर याला मेजर करू शकणार नाहीये, बरोबर? मग याला मेजर कोण करेल? तो प्रॉब्लेम समजला का तुम्हाला? व्होल्टमीटर एमीटरचा प्रॉब्लेम काय आहे? व्होल्टमीटर एमीटरचा प्रॉब्लेम समजला का? काय काय आहे? असं डिवाइस करतो मी तो एक कॉईल होती पाशी मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटरची आणि त्याला इथून असं स्प्रिंग होतं लटकवलेलं, बरोबर? आणि या स्प्रिंगला ना इथे एक मिरर लावलेला होता असा आणि त्याला पॉइंटर होता असं, कळलं का? काय व्हायचं, हे जे लटकलेलं असतं ना असं, याच्यामधनं जेव्हा करंट फ्लो होतो ना, याच्यामध्ये जेव्हा करंट फ्लो होणार या बाजूला इकडे मॅग्नेट लावलेलं असतं, नॉर्थ आणि साऊथ पोल असे मॅग्नेटिक फिल्ड. याची स्वतःची काय असणार, एक मॅग्नेटिक फील्ड असणार. आलं का लक्षात? हे बाहेर त्यांची नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड असेल. काय होईल, याच्यातनं जेव्हा करंट पास होईल, बरोबर, तेव्हा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी देईल. म्हणजे डायरेक्ट करंट मध्ये काय असते, का पोलॅरिटी असते, म्हणजे प्रश्न नसतो. मग याच्यातनं जेव्हा करंट पास होईल तेव्हा हा स्वतः काय म्हणून काम करतो, मॅग्नेट होऊन जातो ना. कोणत्या प्रकारचा मॅग्नेट? इलेक्ट्रोमॅग्नेट. हे मागच्या वेळी डिस्कस केलं आपण. ओके, जेव्हा कुठल्याही कंडक्टर मधनं करंट पास होईल तेव्हा त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग या कंडक्टरची स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार, कळतंय ना? बिकॉज त्याच्यात काय फ्लो होतंय, करंट फ्लो होतोय. ही मॅग्नेटिक फील्ड आणि या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉन्फ्लिक्ट होईल की नाही? ते रिपेल करेल ना एकमेकाला. आणि त्या रिपेलिंग मध्ये ही जी कॉईल होती ही अशी रोटेट व्हायला लागते. याच्यावर काय डेव्हलप होतो, टॉर्क. काय डेव्हलप होतो, टॉर्क म्हणजे रिपेलिंग फोर्स. त्याच्यामुळे तुमची मोटार वगैरे फिरते. हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड आहे. तर ही जी आहे ना, ही असं फिरते, ही प्लेट, समजा ही प्लेट आहे ही, याच्यातनं जेव्हा करंट पास होणार तेव्हा याचे मॅग्नेटिक फ्लक्स आणि या बाहेरचे मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला रिपेल करतात आणि ही अशी मूव्ह होते. कळलं का? कारण त्याच्यावर काय डेव्हलप होतो, टॉर्क डेव्हलप होतो, फोर्स डेव्हलप होतो. सो हा जे टॉर्क आहे हा एक डायरेक्शनने होतो, कारण याची पोलॅरिटी फिक्स आहे. पोलॅरिटी फिक्स आहे ना, either पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तो असा झाला तर पॉझिटिव्ह होणार, असं झालं तर निगेटिव्ह होणार. कळलं का? डायरेक्ट करंट मध्ये. पण आता एसी मध्ये प्रॉब्लेम आहे. एसी मध्ये काय आहे, एक सायकल पॉझिटिव्ह भेटतं तर दुसरं सायकल निगेटिव्ह भेटतं. आणि असं सेकंदामध्ये बराच वेळेला होतं, है ना? 300 to 500 टाइम्स पॉसिबिलिटी याची फ्लक्च्युएट होत राहते. मग आता हा जो पॉइंटर आहे इथून हा कंटिन्युअसली असा होत राहील की आता. मग तुम्हाला एक्झॅक्ट रिडिंग भेटेल का? तुमचा जर हा डायल असेल असा, या डायलवरती तुम्हाला रिडिंग पाहिजे. ओके, डायलवरती आपल्याला रिडिंग पाहिजे. माझा जर हा पॉइंटर असेल असा तर हा ऍक्च्युअली कसा रिडिंग देणार, इथं असं रिडिंग देईल. समजलं का? हो. याला रिडिंग म्हणणार का तुम्ही? मग हा डिव्हाइस इथे यूज होणार नाही, कारण तो पोलॅरिटी कंटिन्युअसली चेंज झाल्यामुळे आपला पॉइंटर कंटिन्युअसली फ्लक्च्युएशन्स देत राहतो. मग त्या फ्लक्च्युएशन देणारा पॉइंटरला तुम्ही मेजर करणार का? म्हणून इथं हा यूज केला जात नाही. कोण? व्होल्टमीटर पण नाही आणि एमीटर पण. कळलं का? कारण ते सगळे कोणत्या सेटअप पासून तयार होतात, मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर पासून तयार होतात. आणि तो कॉन्सेप्ट टोटली कोणासाठी आहे, डीसी साठी. त्याच्यामुळे पोलॅरिटी रिव्हर्स झाल्याचा प्रॉब्लेम झाला. कळलं का? ड्रॉबॅक काय आहे? आता मग मेजर कसं करायचं? प्रॉब्लेम हा होता की मेजर करता येत नाही. मग करता येत नाही तर का करता येत नाही त्याला आम्ही सांगितलं. आता करणार तर कसं करणार, बरोबर? सो करण्यासाठी तुम्हाला जर याला मेजर करायचं असेल तर याच्यात एक ऑप्शन आहे हीट.
कारण तुम्हाला माहिती आहे की हीट जी असते, हीट एक टाइपची एनर्जी आहे आणि हीटचा जो फॉर्म्युला आता मागच्या वेळेस सांगितला आम्ही R² I²R, आठवला का तो पॉवरचा फॉर्म्युला घेतला होता बा. हा, तर I²R कोणत्याही सर्किट मध्ये, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जेवढी हीट असते तिचा फॉर्म्युला असतो I²R. केवढी हीट तो बाहेर कनेक्ट करणार किंवा ऍक्सेप्ट करणार, I²R हीट तो लॉस करतो. कळालं? तुम्ही कुठल्याही करंट, कुठल्याही सिस्टीम मधनं बा जास्त करंट सप्लाय करा ते हीट होऊन जातं. हीट का झालं? हाय करंट जर पास करणार तर हीट लॉस होईल. कळालं का? जास्त डॅमेज होणार सिस्टीम, हीट लॉस होतो. मग तो हीट लॉस जो होत असतो सिस्टीम मधनं करंट पास केल्यामुळे तो किती होत असतो, तर I²R एवढा होत असतो. तो दोन गोष्टींवर डिपेंड आहे. इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर प्रोपोर्शन ऑफ करंट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स ऑफ दॅट सर्किट. क्लिअर? जो तुम्ही रेजिस्टन्स लावला त्याच्यावर डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे तुम्ही जर सर्किटचा रेजिस्टन्स वाढवला तर तुम्हाला हीट जास्त भेटणार, आणि जर तुम्ही सर्किट मध्ये करंट जास्त फ्लो करताय तरी पण हीट जास्त भेटणार. मग आता इथं महत्वाची गोष्ट आहे, पाणी लक्षात कसं ठेवायचं, आपलं जे हीटर असतं पाणी गरम करण्यासाठी जे तुम्ही हीटर यूज करता त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो. करंट तर तुम्ही याला पण देता तेवढंच आहे, बाकीच्याला पण देता तेवढंच आहे. म्हणजे करंट तुम्हाला चेंज करता येतोय का? नाही. पण तुम्ही तिथं काय चेंज करताय, रेजिस्टन्स वाढवला तुम्ही त्याचा, म्हणून तो जास्त हीट देतो. आणि याच्यामध्ये करंट तेवढंच आहे पण याचा रेजिस्टन्स कमी असला कारण हाय हीट होत नाहीये. मग दोन गोष्टी आहेत हीटला बाहेर काढण्यासाठी सर्किट मधून, रेजिस्टन्स वाढवा हीट बाहेर निघेल किंवा करंट वाढवा हीट बाहेर निघेल, दोन ऑप्शन. आता या ठिकाणी मला करंट मेजर करायचं आहे, म्हणजे माझा करंट जर वाढणार किंवा कमी होणार तर हीटचा पण फरक पडेल की नाही? पडेल की नाही? आता या हीट ही स्केलर क्वांटिटी आहे. हीट काय असते, ते डायरेक्शन त्याला मॅटर करत नाही. ते तुम्ही लेफ्ट साइडनी त्याला निगेटिव्ह पोलॅरिटी देऊन हीट द्या का पॉझिटिव्ह पोलॅरिटी हीट द्या, डझंट मॅटर, तो फक्त हीट देतो. कळालं का? जेवढा तुम्ही करंट पास करणार आयदर निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो त्याला फक्त करंट पाहिजे. ओके, सो हे याला अल्टरनेटिव्ह करंट साठी फरक पडणार आहे का? तुम्ही डायरेक्ट द्या का अल्टरनेटिव्ह द्या, फक्त करंट द्या. स्केलर क्वांटिटी असल्या कारणाने डायरेक्शन मॅटर करत नाही, मग ते आयदर पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो. मग जसं अल्टरनेटिव्ह करंट वाढेल तर याच्यातून हीट लॉस पण वाढणार की नाही? कळतंय का? आणि तो मागच्या वेळी जो प्रॉब्लेम होता होता पोलॅरिटी रिव्हर्स होण्याचा, तो याच्याकडे होईल का? कारण हा डायरेक्शनवर डिपेंडच नाहीये. हीट एक एनर्जी असते, एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे, डायरेक्शन मॅटर करत नाही तिथं. त्यामुळे तो डायरेक्शन दाखवतच नाही. तो पॉझिटिव्ह करा का निगेटिव्ह करा त्याचा मॅटरच नाही तिथं काही. सो या ठिकाणी हीट एक ऑप्शन आहे की ज्याच्याने आपण अल्टरनेटिव्ह करंटला मेजर करू शकतो. कळालं का? हीट वाढली अल्टरनेटिव्ह करंट जास्त पास झालाय, हीट कमी झाली अल्टरनेटिव्ह करंट कमी पास झाला. कळतंय काय? मग हा दुसरा त्यांनी ऑप्शन शोधला. मग इथून पुढे व्हॅल्यू निघते. आता मग त्यांनी की द व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह व्हॅल्यू, व्हर्च्युअल व्हॅल्यू और रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. मग त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की कॉन्स्टंट व्हॅल्यू पास व्हायला लागते. एक रेजिस्टन्स आर असलं याच्यामधनं जेव्हा आपण त्याला एका टी टाइम मध्ये एक फिक्स करतो तर एक कॉन्स्टंट मॅग्निट्यूड व्हॅल्यू भेटते. ती कॉन्स्टंट मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपली रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हटली जाते. म्हणजे काय? एक लक्षात घ्या, एक आर रेजिस्टन्स असलेला एक सर्किट आहे. ओके, ज्याच्यामधनं आपला अल्टरनेटिंग करंट पास होते. कोणता करंट आहे हा? अल्टरनेटिंग करंट आय. अल्टरनेटिंग करंट पास होत असेल तर याच्यामधनं किती हीट बाहेर निघणार? किती बाहेर निघणार? I²R ना, बरोबर की नाही? बरोबर ना? जेव्हा ही सर्किट मधनं हा अल्टरनेटिंग करंट पास होतो तेव्हा ही हीट साठी हा अल्टरनेटिंग करंटची पोलॅरिटी मॅटर करत नाही. म्हणजे काय? तर याच्यामधनं या हीटच्या हिशोबाने हा करंट जो आहे तो हा कसा असला पाहिजे? स्टेडी. हीटच्या हिशोबाने तो स्टेडी झाला ना. हीट साठी मॅटर करत नाही ते, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याला काही फरक पडत नाही. तो डायरेक्ट मॉड व्हॅल्यू घेतो. समजा इथं -3 असेल त्याची पण मॉड घेणार आणि 3 असेल त्याची पण मॉडच घेणार, म्हणजे 3 व्हॅल्यू भेटते त्याला कंटिन्यू. कळालं का? ऑलवेज पॉझिटिव्ह. मग तो एक स्टेडी करंट तयार करतो. हीटच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर हीटच्या रिस्पेक्टिव्ह तो स्टेडी करंट झाला. मग त्या स्टेडी करंटची जी व्हॅल्यू असते त्याच्या हिशोबाने म्हणजे हीट साठी जो वापरला गेला तो करंट त्याला म्हणणार तुम्ही इफेक्टिव्ह व्हॅल्यू, व्हर्च्युअल व्हॅल्यू और आरएमएस व्हॅल्यू. इफेक्टिव्ह व्हॅल्यू, व्हर्च्युअल व्हॅल्यू और सर्वात महत्त्वाचा शब्द आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे काय ते सांगितलं मी. ओके,
मग काय झालं आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे काय झालं आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे हीट लॉस होत असताना जेवढी एक स्टेडी कॉन्स्टंट जो मॅग्निट्यूड असते त्याची मॅग्निट्यूड म्हणतोय ना मी डायरेक्शन म्हणतोय का नाही. हा जे करंटची मॅग्निट्यूड असणार डायरेक्शन नाही मॅग्निट्यूड ती मॅग्निट्यूड रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असते त्याला रूट मीन स्क्वेअर करंट म्हणायचं कळालं का नाही का परत सांगू ही एक सर्किटमध्ये जेव्हा करंट पास होतं तेव्हा आपला प्रॉब्लेम फक्त हा आहे की याची पोलॅरिटी रिव्हर्स होणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे एकदा पॉझिटिव्ह करंट येईल एकदा निगेटिव्ह करंट येईल असं होणार हीट जेव्हा लॉस होते तेव्हा ह्या हीट लॉस हीट ही जी क्वांटिटी आहे ही स्केलर क्वांटिटी असल्या कारणाने याला डायरेक्शन मॅटर करत नसते म्हणजे हा करंट घेताना कसा घेतो मॉड टाकून मॉड हे फंक्शन मॅथमेटिक्स मध्ये कशामुळे डेव्हलप झालं याच्यामुळे डेव्हलप झालंय ना की तुम्हाला ऑलवेज व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर तुम्ही कोणतं फंक्शन वापरतात मॅथ्स मध्ये मॉड -3 चं पण 3 आणि 3 चं पण 3 हे कुठून आलं हे स्केलर आणि वेक्टर मधून आलेलं आहे बरोबर तर हे जर मॅथमेटिकली मला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी याला कसं दाखवेल मॉड मध्ये दाखवेल म्हणजे जर सपोज या ठिकाणून 3 निगेटिव्ह करंट चाललाय आणि पुढच्या सेकंदला 3 पॉझिटिव्ह करंट चाललाय तर ऍक्च्युअली हा किती हीट लॉस करेल तर 6 करंटच्या हिशोबाने लॉस करेल कळलं का तो ह्या -3 ला सुद्धा मॉड ऑफ 3 म्हणून 3 पकडतो आणि ह्या पुढच्या 3 ला सुद्धा मॉड ऑफ 3 म्हणून 3 पकडतो म्हणजे टोटल त्याच्यातून किती करंट गेला 6 कळलं का कळतंय काय हां असं 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 जंक्शन असतं ते हीटच्या बाबतीत मग हीट मध्ये ऍक्च्युअली ते पाहायला गेलं तर न झालंय -3 पॉझिटिव्ह 3 0 असलं पाहिजे पण हीट 6 च्या हिशोबाने लॉस होणार आहे कळालं का त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळत नाही तो डायरेक्ट करंट पकडतो पहिल्या सेकंदाला 3 दुसऱ्या सेकंदाला 3 टोटल लॉस 3 करंटच्या हिशोबाने 3 म्हणजे 6 चा स्क्वेअरच्या हिशोबाने तो लॉस करणार असं असतं आपल्याला जे डिव्हाइस असतं आपलं डिव्हाइस काय मेजर करतं आपलं डिव्हाइस हीट मेजर करतं आपलं डिव्हाइस काय मेजर करतं हीट जेवढा हीट लॉस जास्त होणार तेवढा बरोबर याच्यातनं करंट जास्त पास होत असतो कळालं का समजलं आता हे हा कारण हा पोलॅरिटीवर डिपेंडच नाहीये आणि मग त्यांनी रूट मीन स्क्वेअर करंट जो म्हणतो हा रूट मीन स्क्वेअर करंटची व्हॅल्यू इफेक्टिव्ह करंट किंवा व्हर्च्युअल काय म्हणणार कारण ऍक्च्युअली नाही आहे नाही ऍक्च्युअली अल्टरनेटिंग करंट आहे पण आपण स्टेडी घेतोय समजलं का ऍक्च्युअली याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट होता पण आपण घेताना कसा घेतला स्टेडी मग याला तुम्हाला रिअल म्हणता येईल का हे तर तुम्ही मानून घेतलं ना मग याला तुम्ही व्हर्च्युअल म्हणता व्हर्च्युअल म्हणजे इमॅजिनरी करंट आपण अज्युम केला कोणासाठी फक्त हीटसाठी म्हणजे हीट त्याला घेताना तशी घेते म्हणून आपण त्याला अज्युम करून घेतो की हा स्टेडी करंट असेल जो स्टेडी करंट असेल त्याची व्हॅल्यू कळलं का हा हा 6 फॅक्टर मग हीट लॉस होतानाचा जो याच्यामध्ये जो करंट असतो स्टेडी करंट असतो त्याची कॉन्स्टंट मॅग्निट्यूड असणार म्हणजे हे 3+3 जशी 6 झाली मॅग्निट्यूड म्हणतोय मी मॅग्निट्यूड हा शब्द वापरला म्हणजे फक्त त्याची व्हॅल्यू लिहितो आपण डायरेक्शन लिहत नाही ओके सो कॉन्स्टंट मॅग्निट्यूड असणार जर 3+3 6 झाली ही कॉन्स्टंट मॅग्निट्यूड जी आहे ती स्टेडी करंटची त्याला त्या मॅग्निट्यूड कोणाची व्हॅल्यू असते तर त्याला म्हणतो आपण रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू ऑफ करंट किंवा इफेक्टिव्ह करंट ऍक्च्युअल इम्पॅक्ट मध्ये जो करंट आहे तो कळालं हां हां जरा किच करताय समजा ओके प्रॉब्लेमॅटिक आहे मग याला तुम्ही करंट प्रत्येक वेळेला मी IRMS असं जर म्हणणार तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय असतो हा त्या करंटची गोष्ट झाली आहे की जो हीट लॉस होणार आहे आणि त्या करंटला डिटेक्ट करणार कळलं का हां याची व्हॅल्यू ऑलवेज किती असते आता हे खाली डेरिव्हेशन दिले आहे पहा 0 to 2 पाय पर्यंत जाणार मग त्याच्यानंतर 2 पाय मध्ये किती डिफरन्स येणार मग इंटिग्रेशन घेतलेलं आहे टोटल करंट किती पास होणार सो रूट मीन स्क्वेअरचा फॉर्म्युला येतो आता एवढं सगळं लक्षात ठेवायची इंटिग्रेशनची गरज नाहीये तुम्हाला फक्त न्यूमेरिकल मध्ये यूज करायचे याला सो फॉरगेट करा तो पार्ट रूट मीन स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा बस रूट मीन स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असणार तर ती ऍक्च्युअल पीक करंटच्या रूट ऑफ 2 टाइम्स असते हे पहा लक्षात ठेवा तुम्हाला एवढंच ठेवायचं ऍक्च्युअल जो पीक करंट आहे पीक करंट म्हणजे I नॉट पीकचा करंट समजतो ना याचा जर अल्टरनेटिव्ह करंट असेल तर हे इथलं I नॉट असते म्हणजे या पीकला जो करंट असेल तो I नॉट म्हटलं जाईल ओके पीक करंट
पीक करंटच्या स्क्वेअरच्या डिवाइड बाय 2 असतो, म्हणजे पीक करंटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. ओके, किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड जर घेतलं तर हे असं होणार रूट ऑफ, म्हणजे पीक करंटच्या डिवाइड बाय रूट ऑफ. स्क्वेअर रूट घेतला ना वरचा स्क्वेअर कॅन्सल तर खाली रूट येणार. नाही कळलं? एवढा फॉर्म्युला फक्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये पूर्ण डेरिव्हेशन मध्ये, एवढाच महत्त्वाचा लक्षात. बाकीचं स्किप केलं तरी चालेल. डेरिव्हेशन नाही येणार, पडणार नाही, विचारणार नाही, काय घेणार नाही. न्यूमेरिकल मध्ये महत्त्वाचं आहे सगळ्या टर्म्स. ओके, याची व्हॅल्यू जर आपण काढली तर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू काय असते 1.414. बरोबर. जर आपण I नॉट ने इकडे घेतलं आणि 1.414 ची डिव्हिजन केलं तर आपल्याला आन्सर भेटतं 0.7707. I नॉट. कळालं का? हां, काढून पहा, हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ओके, तर ही व्हॅल्यू काय, ही लक्षात ठेवायची गरज नाही, ही लक्षात ठेवा. 0.0707 म्हणजे I नॉट ची व्हॅल्यू करायची, तुम्हाला रूट मीन स्क्वेअर ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटणार. क्लियर? आता हे कॅल्क्युलेशन कधी चेंज होणार आहे का? कॉन्स्टंट नंबर आहे ते फिक्स आहे, ते पाठ करून घ्या. ओके, पेपर मध्ये काढायला वेळ नसतो आपल्याकडे. ओके, सो रूट मीन स्क्वेअर करंटची जर व्हॅल्यू म्हटली तर पीक करंट डिवाइड बाय रूट 2 करायचं, किंवा मग त्याला असं लक्षात ठेवायचं 0.707 इंटू पीक करंट, म्हणजे तुम्हाला आरएमएस करंट भेटणार. ओके, पुढे पहा. राहिला प्रश्न ईएमएफचा. जर तुम्हाला ईएमएफ जर कोणी विचारते आरएमएस ईएमएफ, कारण करंट तयार होते म्हणजे ईएमएफ तयार होणार. काय असेल तर ईएमएफ सुद्धा पीक पॉइंटचा त्याला डिवाइड बाय रूट ऑफ 2. ते करंट आणि ईएमएफचं सेमच असतं. मग सेम व्हॅल्यू इकडे पण होणार 0.707 ऑफ ईएमएफ ॲट द पॉइंट पीक, म्हणजे पीक पॉइंटच्या ईएमएफ ला, ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, जो की त्याचा व्होल्टेज सप्लाय असणार. त्या व्होल्टेज सप्लायला 0.707 ने मल्टिप्लाय करा तुम्ही, तुम्हाला त्याच्यामधून जाणाऱ्या स्टेडी करंटची किंवा स्टेडी ईएमएफ ची व्हॅल्यू भेटते, जो इमॅजिनरी आहे, आपण कन्सिडर केलं. कळालं? लास्ट गोष्ट सर्वात महत्त्वाची न्यूमेरिकल साठी, ती म्हणजे हीट किती लॉस होतो. बरोबर ना? सो हीट लॉसच्या फॉर्म्युलामध्ये परत ते मी इंटिग्रेशन केलेलं आहे इथून ते इथपर्यंत वगैरे सगळं, पण ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी फॉर्म्युला. सो हीट लॉसचा फॉर्म्युला काय असेल, तो फॉर्म्युला असतो I²R. ओके, हीट लॉस. रखो. हे बघा, किती टाइम मध्ये किती हीट लॉस होते हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आता इथं. कारण हीट तर लॉस होणार आहे, पण किती टाइम मध्ये ते मॅटर करतं ना. एक सायकल साठी किती टाइम लागतो किंवा किती टाइमात किती हीट लॉस होते, त्याच्यानुसार तुम्ही अल्टरनेटिव्ह करंट किती जाते ते पास करणार. कारण टायमाचे कॅल्क्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. एका दिवसात किती हीट लॉस झाली त्याचा विचार करणार का तुम्ही, पर्टिक्युलर सेकंडला घ्यावा लागेल ना. सो मग हीट लॉस जेव्हा तुम्ही घेता, हीट लॉस पर युनिट टाइम, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये टाइमात घ्यावा लागतं, किती टाइमात किती लॉस झाला, त्याच्यानुसार त्या अल्टरनेटिव्ह करंटची व्हॅल्यू फिक्स होईल. म्हणजे एका सेकंडमध्ये किती अल्टरनेटिव्ह करंट मिळणार. कळतंय का? सो फॉर्म्युला काय असतो हीट लॉसचा, I²R. ओके, हा करंट कुठला घेणार तुम्ही, हा करंट आरएमएस, तो स्टेडी मॅग्नेट्यूड करंट है ना, अल्टरनेटिव्ह केला. हा, मग ही करंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, आरएमएस. म्हणजे हे आता सांगते मी तुम्हाला वरती आरएमएस काय असतं. तो स्टेडी जो करंट आपण मानला होता, तो स्टेडी करंट जाणार आहे, त्याची व्हॅल्यू चा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स करावा लागेल, तेव्हा आपल्याला हीट लॉस भेटेल. आणि किती टाइमात, तर त्याचा टाइमात पण कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल, टाइम. बरोबर, कारण तो किती टाइमात जातो ते महत्त्वाचं आहे. सो टाइम म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. बरोबर बरोबर. सो टाइम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. करेक्ट. एक सायकल मध्ये हा किती कंप्लीट करतो, टाइम एक सायकलचा लागेल ना, टाइम पिरियड, होल कंप्लीट सायकलचा टाइम पिरियड असतो एक.
बरोबर की नाही? कंप्लीट होल सायकलचा टाइम पिरियड किती टाइम पिरियड लागतो याला इथून इथपर्यंत याला डिस्टन्स किती पार करतो हा एवढा 2 पाय एवढं डिस्टन्स किती एक सायकल कंप्लीट किती होतं 2 पाय मध्ये होतं एवढं डिस्टन्स झालं आणि किती वेलोसिटी याची अँग्युलर वेलोसिटी आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय किती वेलोसिटी आहे ओमेगा कळालं काय हे सो टाइम पिरियड किती झाला डिस्टन्स तो 2 पाय पार करतो आणि त्याची वेलोसिटी किती आहे ओमेगा सो या ठिकाणी 2 पाय बाय ओमेगा अँग्युलर वेलोसिटी कळतंय आकाशात रिप्रेझेंट करणार टाइमला किती टाइममध्ये इक्लप्स झाले कळलं का टायमाचं मेजरमेंट द्यावं लागेल ना पर सेकंद पर मिनिट पर आवर काय ते सगळं सांगावं लागतं त्या हिशोबाने एका सायकलसाठी किती टाइम लागला एका सायकलचा टाइम आहे ना 2 पाय त्याचा टोटल डिस्टन्स आणि ओमेगा त्याची वेलोसिटी सो 2 पाय बाय टी इज इक्वल टू टाइम फॉर वन सायकल एका अल्टरनेटिंग सायकलसाठी एवढा टाइम लागतो मग तेवढ्यामध्ये किती हीट लॉस होते कळतंय ना सर तो टाइम डिव्हिजन मध्ये की मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डिव्हिजन मध्ये असं तर ओमेगा बाय 2 पर युनिट हा टाइम ओके कळालं की नाही बस एवढं आहे एवढे फॉर्म्युले तुम्हाला कमीत कमी लक्षात असले पाहिजे ओके डेरिव्हेशन या टॉपिकचं महत्त्वाचं नाही घेतलं जिथं महत्त्वाचं आहे तिथं घे ओके तो आजच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला एवढं कळणं गरजेचं होतं की अल्टरनेटिंग करंट काय असतो डीसी करंट काय असतो ओके अल्टरनेटिंग करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते